परवा दिवशी जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर बारामतीतल्या जनमानसाचे भावना फार तीव्र आहेत आणि आम्ही पण त्या दिवशीपासूनच परत नंतर काय नेमकं करायचं या अनुषंगाने आम्ही सुद्धा ॲडिशनल SP साहेब, मी, डेप्टी RTO यांनी चर्चा सुरू केली होती. काल सुद्धा खंडोबा नगरच्या त्या चौकात रास्ता रोको झालं होतं. त्या रास्ता रोकोच्या वेळी सुद्धा त्यांच्या तिथल्या मागण्या ज्या होत्या स्पीड ब्रेकरच्या त्या आपण पूर्ण केल्यातच, परंतु आज सुद्धा आम्हाला काही निवेदन आलेली आहेत आणि तिथे सुद्धा लोकांची निवेदनं वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांची वेगवेगळ्या समस्या आहेत ट्रॅफिकच्या अनुषंगाने. तर त्या बाबतीत सुद्धा काल संध्याकाळी DCM ऑफिसकडनं सुद्धा आमची एक VC होती. त्या VC मध्ये DCM सरांचे सचिव राजेश देशमुख सरांनी सुद्धा या बाबतीत आम्हाला विचारणा केली आणि जे काही पुण्यातल्या नवले ब्रिजच्या ठिकाणी पण जी समस्या होती अपघातांची, त्या अनुषंगाने तिथे सेव्ह लाईफ फाउंडेशन म्हणून एक आहे संस्था, जी की ह्या समस्यांवर सायंटिफिकली जरा हे करून स्टडी करून ते काही आपल्याला उपाययोजना सुचवतात. त्या अनुषंगाने आम्ही कालच त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे सदस्य आज निलेश साळुंखे ते सुद्धा स्वतः येऊन गेले. त्यांनी आपला अपघाताच्या ठिकाणचा स्पॉट त्यांनी बघितलाय आणि परत नंतर ते पुन्हा येणार आहेत आणि वेगवेगळे आपले सगळे जे काही स्पॉट आहेत ते आपण त्यांना दाखवतोय. ज्या ज्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये अपघात घडलेले आहेत त्या अपघाताच्या अनुषंगाने ते स्पॉट आपण त्यांना प्राधान्याने दाखवू. याशिवाय जे काही गर्दीचे ठिकाणं आहेत, शाळा आहेत, बाजारपेठा आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला अडचण ट्रॅफिकच्या दृष्टीने येते, तर ते सुद्धा आपण त्यांना दाखवणार आहोत. याशिवाय ज्या काही लोकांकडनं मागण्या येत आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने पण आपण त्यांना ते ठिकाणं दाखवतोय. तुमच्याकडनं काय वेगळी रिपोर्ट येतोय तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. यासोबतच डेप्टी RTO आणि ट्रॅफिक पोलीस यांनी सुद्धा रिक्षा चालकांसाठी काही थांब्यांची ठिकाणं निश्चित केलेली आहेत, तर त्याची पण अंमलबजावणी योग्य रीतीने आपण करायचा प्रयत्न करतोय. सोबतच आज खरं तर ॲडिशनल SP साहेब आणि DYSP साहेब हे दोघं पण आमचं ठरलं होतं, परंतु IG सरांच्या बैठकीमुळे आणि त्या बैठकीतनं त्यांना एक्झेम्पशन न मिळाल्यामुळे ते दोघं जण पुण्यामध्ये IG सरांच्या बैठकीत आहेत. पण ॲडिशनल SP साहेबांची पण एक हे आहे की आपण शाळेच्या स्कूल बस हा सुद्धा एक महत्वाचा आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी दरवर्षी कुठं ना कुठं तरी स्कूल बसच्या निमित्तानं कुठला अपघात घडला, काय घडलं तर ते त्याच्यावरही नेहमी आपल्या चर्चा वगैरे होतात. तर स्कूल बसच्या अनुषंगाने सुद्धा ते स्कूल बस चालक जे आहेत त्यांची बैठक आपण घेतोय. यासोबतच शाळांच्या पण आपण बैठका आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी तिथले शिक्षक सर्व प्रिन्सिपल वगैरे त्यांची सुद्धा बैठक आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. सोबतच रिक्षा चालकांची जी आपली संघटना आहे त्यांच्यासोबत सुद्धा जी चर्चा आहे ती चर्चा ट्रॅफिक पोलीसच्या निमित्तानं ॲडिशनल SP साहेब, DYSP साहेब, सर्व PI हे करणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे ते सुद्धा आपण बघतोय. ते पण आपण सेव्ह लाईफ फाउंडेशनला सांगून कुठे कुठे स्पीड ब्रेकरांचे सायंटिफिकली होतील, कारण बऱ्याच ठिकाणी लोकांचं असं म्हणणं आहे की ते रम्बलर्स लावलेले आहेत आणि त्या रम्बलर्समुळं स्पीड मोठ्या वाहनांचा कमी होत नाही किंवा त्या रम्बलर्समुळं बाजूच्या घरांमध्ये सुद्धा काहींचं म्हणणं होतं की हादरे बसतात. तर त्यापेक्षा स्पीड ब्रेकर्स करावेत, तर आपण त्या दृष्टीने सुद्धा बघतोय. यासोबतच काल अशी पण मागणी लोकांची होती की
इंटरनल रोड्स जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक जी आहे ती वाढलेली आहे आणि काही इंटरनल रोड्स हे मेन रोडला येतात, पण इंटरनल रोडचा माणूस पण येताना ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा त्यांचा वेग जास्त असतो आणि मग एकदम मेन रोडवर येताना प्रॉब्लेम येतो. तर त्या ठिकाणी सुद्धा लोकांची अशी मागणी आहे की स्पीड ब्रेकर्स करावेत. तर आपण कालची मागणीनुसार आपण आज सीओ आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी गेले होते खंडोबा नगरच्या त्या साईडचं आपण आज त्यांनी हे केलं. तर त्या ठिकाणी आपण जे इंटरनल रोड्स जे कनेक्ट होत आहेत मेन रोडला तर त्या ठिकाणी पण आपण स्पीड ब्रेकर्स करतोय. याशिवाय काही ठिकाणची अशी मागणी आहे की जे रोड भिगवण रोड पासून पलीकडे जीएमसी कॉलेजकडे कनेक्ट होणारे रोड्स आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, तर त्या ठिकाणी सुद्धा वाहनांची वाहतूक खूप जास्त आहे. मोठे वाहनं त्या ठिकाणी जातात आणि ते स्पीडने असतात. तर त्या ठिकाणी पण आपण अशी स्पॉट आपण बघतोय की त्या ठिकाणी सुद्धा स्पीड ब्रेकर्सची उपाययोजना करून हे करतोय. यासोबतच जी काही जड वाहतूक आहे त्या जड वाहतुकीमध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहेत. एक तर हे कन्स्ट्रक्शनचे हायवा ज्यामुळे अपघात घडला आणि दुसरा आहे तो रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्याच्या ठिकाणी पण. तर रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्याचं आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करणं थोडंसं अवघड आहे, कारण शेवटी जेव्हा मालगाडी लागते तर मालगाडीतनं माल काढणे आणि ते घेऊन जाणे, जर ते वेळेत नाही केलं तर त्यांना डॅमरेजचे चार्जेस लागतात ज्या व्यापाऱ्यांचे आहेत ते. परंतु ज्या काही आपण एक कन्स्ट्रक्शनच्या साहित्याची वाहतूक, हे खडी डबर मुरमाची वाहतूक करणारे जे काही हायवा आहेत तर त्यांच्यासाठी आपण रिस्ट्रिक्शन करतोय. म्हणून काल आपण कारवाई केली, आता ही पुढे पण आपण करत राहू आणि त्यांना आपण हे करतोय की सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत त्यांना रात्री 9 वाजेपर्यंत, सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपण त्यांना रिस्ट्रिक्शन करतोय, कारण ह्या वेळेमध्ये गर्दी असते तर त्यांना रिस्ट्रिक्शन करतोय. आणि त्यासाठी आपण जे काही क्रेडाईचे आहेत त्यांना सुद्धा आपण ह्या सूचना देतो की त्यांना जे काही त्यांची वाहतूक जी काही आहे खडी याची किंवा इतर बाबींची मुरमाची, तर त्या बाबतीत त्यांनी त्यांचं जे आहे ते रात्री 9 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत काय ती वाहतूक करावी, जेणेकरून त्यांचं जे काही साहित्य असेल ते रात्री वाहतूक होईल आणि रात्री त्यानिमित्तानं जी ट्रॅफिक पण सुद्धा कमी असते. तर हा जो काल परवा दिवशी जसा प्रकार घडला तर तसा प्रकार या निमित्तानं घडणार नाही. याशिवाय जे काही ब्लाइंड स्पॉट्स आहेत ते सुद्धा आपण शोधायचा प्रयत्न करतोय टर्निंगच्या ठिकाणी आणि तिथं काय उपाययोजना करता येतील हे आपण बघतोय. स्वतः PI आपले यादव साहेब आहेत त्यांनी सुद्धा ट्रॅफिकच्या अनुषंगाने त्यांच्या काही माहिती काढलेली आहे, ते सुद्धा आपल्याला याबाबत बोलतील. अशा रीतीनं आम्ही प्रशासन म्हणून एक वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या करताना या क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था आहेत ज्या योग्य रीतीनं आणि सायंटिफिकली आपल्याला सांगतील की काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न